विरोधी पक्षनेते सभापती महोदय, एक मिनिट. विरोधी पक्षनेता मी आहे का तुम्ही? मला सांगितलं. मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली प्रवीण दरेकर बोललेले आहे. आता आपल्याला मी परवानगी देण्यापूर्वी आपल्याकडे सूचना प्राप्त झालेल्या आहेत. एकूण 2 सूचना आलेल्या आहेत. पैकी सुनील शिंदे यांची पालघर जिल्ह्यातील एक सूचना आहे, ती मी अमान्य करत आहे. तथापि अंबादास दानवे विरोधी पक्षनेते, अभिजित वंजारी आणि सचिन अहिर यांच्या 2, 3 आणि 4 सूचना आलेल्या आहेत आणि त्या देखील मी अमान्य करत आहे. नागपूरमध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये माननीय विरोधी पक्षनेते 2 मिनिटांमध्ये आपलं मत मांडतील. आपलं सभापती महोदय, आपलं घेतलं रेकॉर्डवर सभापती महोदय, प्रवीण दरेकर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली आपलं मत रेकॉर्डवर आलेलं आहे. मी वारंवार सांगतोय, आपलं मत रेकॉर्डवर आलेलं आहे. क्वेश्चन आवर संपल्यानंतर आपल्याला बोलायला संधी दिली होती. आता मी 289 खाली विरोधी पक्षनेते बोलतील. सभापती महोदय, मंत्री महोदय आपण जरा खाली बसा. बोललेले आहेत. सभापती महोदय, मी प्रवीण दरेकर बोललेले आहेत, त्यानंतर विरोधी पक्षनेत्याला देतोय. सभापती महोदय, आपण विषय मांडला रेकॉर्डवर सभापती आहे. महोदय, सभापती साहेब मला बोलू द्या ना तुम्ही. सभापती महोदय, नागपूरमध्ये काल झालेली घटना, या नागपूरमध्ये कालची महाल भागात झालेली घटना आहे. ही जर घटना झाली, आपल्याला वारंवार सांगतो, आपल्याला बोलायला संधी दिली होती. आपण मत व्यक्त केलेलं आहे. क्वेश्चनावर संपल्यानंतर काल नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं तणाव निर्माण झाला आणि एक आंदोलन झालं, या आंदोलनानंतर ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये दंगल घडलेली आहे, ठिकठिकाणी दगडफेक झाली, जाळपोळ झाली, पोलिसांवर हल्ला झालेला आहे. आणि त्यामुळे पोलीस माझा कंप्लीट होता. सभागृह नेत्यांना बोलायचं. अंबादास उपमुख्यमंत्री सभागृह नेत्यांना मी बोलायला देतोय. 1 मिनिट. यांनी विरोधी पक्षनेते, अरे बाबा, मी सभापतींच्या निदर्शनास आणून देतोय. नागपूरच्या घटनेवर प्रवीण दरेकर यांनी सुरू केलेलं ऑनलेग होते. अरे चालू केलं होतं मी. अरे बाबा, ऑनलेग होता, बोलत होता तो. नाही, नागपूर त्याला बोलत होता तो. नंतर त्यांना द्या. सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करीत आहे.